मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 2 महिन्याच्या कालावधीनंतर त्यांच्या हत्येचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जातोय. अशातच शिंदेंच्या शिवसेनेकडून आज ठाण्यातील टेंभीनाका परिसरामध्ये वाल्मिकी कराडचा पुतळा दहन करीत निषेध आंदोलन करण्यात आलं. अत्यंत क्रूरपणे ही हत्या करण्यात आली आहे. जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही तर त्या माणसाला मोकाट सोडत असू तर ही सत्ता काही कामाची नाही असं यावेळी म्हटलं गेलं. तसेच भर चौकात त्याला फाशी द्या अशी ही मागणी यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, माजी महापौर अशोक मैती, माजी महापौर महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, शहर प्रमुख हेमंत पवार, मनोज शिंदे, एकनाथ भोईर, पवन कदम, उमेश पाटील, सुधीर कोकाटे, सिद्धार्थ ओवळेकर, शरद कनसे, राजेंद्र फाटक, किरण नागती तसेच सर्व माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी, युवा सैनिक, शिवसैनिक इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निषेध आंदोलनादरम्यान यावेळी वाल्मिकी कराडचा पुतळा यावेळी दहन करीत हे आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी तीव्र मागणीही करण्यात आली. तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना असल्याचं देखील यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं. एखाद्या नागरिकाची क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही, त्या माणसाला सत्तेमध्ये म्हणून जर मोकाट सोडणार असू तर ती सत्ता काय उपयोगाची नाही आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केलेली आहे आणि कुठल्याही पक्षाचा असू द्या आरोपी, त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि भर चौकात त्याला फाशी द्यायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने नियतीलाही लाजवेल अशा पद्धतीने कृती वाल्मिक कराड आणि मंडळींनी केलेली आहे, मृतात्म्यावरती लघुशंका केलेली आहे. माझं तर म्हणणं आहे की तो त्यांचा पार्टच भर चौकात कापून टाकला पाहिजे आणि अशा लोकांना त्याशिवाय धडा मिळणार नाही. ते कालचे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहू शकत नाही. कित्येक अँकर, कित्येक माध्यमांचे जे निवेदक रडलेले आहेत. मी सुद्धा आज सकाळी ते जे सर्व पाहिलं, माझ्याही डोळ्यातनं अश्रू आलं, प्रत्येक माणसाच्या डोळ्यातनं अश्रू आला. हे हिंदुस्थानातील संपूर्ण जनता ते सर्व दृश्य पाहून रडलेली आहे, डोळ्यातनं पाणी आलेलं आहे. अशी माणसं जर या देशात राहणार असतील आणि आपल्या राज्यात राहणार असतील तर काही आपण एक या राज्याचे नागरिक, देशाचे नागरिक म्हणून आपण जर त्यांना सहन करणार असू तर आपल्याला नागरिक म्हणण्याचा अधिकार नाही आहे. त्यांच्यावरती तशाच पद्धतीने, क्रूर पद्धतीने त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे, तो विषय वेगळा आहे. या हत्येमध्ये या लोकांच्या पाठीमागे जो असेल, या हत्येमध्ये जो दोषी असेल, त्याच्यावरती जो गुन्हेगार असेल, त्याला, गुन्हेगारांना ज्यांनी मदत केली असेल त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन त्याच्यावरती कारवाई करणार. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे,
पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आनंद आश्रमामध्ये शिवसेना शिलेदारांचा जनसंवाद. शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांच्याकडून शेकडो तक्रारींचं आज निवारण करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांना समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवरती आधारित आनंदाश्रम येथे जनसंवाद उपक्रमाचा श्रीगणेशा केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती, माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचं निवारण यावेळी केलंय. दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी व समस्या सोडवल्या जाणार असल्याचं अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे ब्रीद जपत आजवर 80% समाजकारण, 20% राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या तसेच माजी मुख्यमंत्री तसेच राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखला आहे. याच पार्श्वभूमीवरती ठाण्यातील शिवसेनेच्या शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जातच आहे. तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळी लोकांच्या समस्या ऐकून घेऊन संबंधित प्रशासनाकडून त्या सोडवून घेतील आणि नागरिकांना दिलासा देतील असं देखील यावेळी म्हटलं आहे. जनसंवाद उपक्रमातून महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जाणार आहे. त्या अनुषंगाने समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवरती आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमामध्ये हा उपक्रम आयोजित केला होता. नाही, हा जनता दरबार नाही तर नागरिकांचे प्रश्न धर्मवीर आनंद दिघे साहेब असल्यापासून हा सोडत होते. तीच जे काही काम आहे ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आमच्या लोकांचा आहे. सन्माननीय पक्षप्रमुख त्यांचं पक्षप्रमुखांचे आदेश आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे, ते आदेश आम्ही पालन करतोय. आणि त्याचप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे आहेत, खासदार नरेश म्हस्के आहेत किंवा मग आमचे सरनाईक साहेब आहेत, यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही हा सेवा समस्या, सेवा आणि समाधान ह्या नावाखाली आपण चालू केले. खऱ्या अर्थात लोकांच्या समस्या काय आहेत आणि त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते आणि त्याच्यातून त्यांना समाधान मिळायला तोच आनंद आमचा आहे. म्हणजे ही आम्ही टॅगलाईन घेऊन चाललेलो आहे काम करायला. कुठल्याही प्रकारचं आमचं जनता दरबार नाही तर लोकांच्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रत्येक आठवड्यातून एकदा बसणार आहोत, नाही तर महिन्यातून 6 महिन्यातून एकदा बसायचं आणि लोकांचे फक्त प्रश्न ऐकची गर्दी करायची. ह्याचा मागचा उद्दिष्ट नाही, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे या दृष्टीने आम्ही मनोज शिंदे साहेब, मी आहे आणि सर्व आमचे पदाधिकारी जे शहर प्रमुख आहेत, 4 शहर प्रमुख आहेत, उपशहर प्रमुख आहेत, विभाग प्रमुख, काही नगरसेवक त्या विभागातले प्रश्न घेऊन आले की ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र बसणार आहोत. मंगळवारी आनंद आश्रम टेंभी नाका दिघे साहेबांच्या ऑफिसला आणि प्रत्येक गुरुवारी महापालिकामध्ये जे कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, छोटे छोटे प्रश्न असतात पण त्यांना ते काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या जात नाहीत किंवा त्यांना समजल्या नाहीत, त्या समजून देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, उपायुक्त असतील, आस्थापनाचे अधीक्षक असतील किंवा ह्या सर्वांना भेटून त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही गुरुवारपासून बसणार आहोत. आज हा पहिला दिवस असताना तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रचंड मोठी या ठिकाणी लाईन लागली लोकांची समस्या घेऊन. अगदी 3 दिवसापूर्वी ठरवलेल्या लोकांपर्यंत पोहोचलं. ते आज या ठिकाणी हजारो शेकडोच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की जे धर्मवीरांचं स्वप्न आहे, बाळासाहेबांचं स्वप्न आहे आणि खऱ्या अर्थाने आमचे पक्षप्रमुख जे अपेक्षित करतात की सर्वसामान्य पक्ष गरिबांची सुटायला पाहिजे, त्याच्यामध्ये आम्ही मेहनत करू आणि ते सक्सेसफुल जाऊ. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्यामध्ये सकल मराठा समाज आक्रमक झाला होता.
सकल मराठा समाज बांधवांनी यावेळी आंदोलन करत अबू आझमीचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनादरम्यान आझमीच्या फोटोला पायदळी तुडवत मराठा बांधवांनी तीव्र निषेध नोंदवला. यावेळी धनंजय मुंडे आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी सकल मराठा ठाणे जिल्हा समन्वयक रमेश आमरे व मंगेश आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, आता छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट आला आहे. त्या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज काय होते हे अख्खल हिंदुस्थानाला नव्हे अख्ख्या जगाला माहिती पडलेलं आहे. पण ही गोष्ट साध्या अबू आझमीला माहिती पडावी नसावी का? अबू आझमी कोण आहात तुम्ही? आज तुम्ही जे काय हे राज्य करताय, मुंबई जी आहे ना, ही मुंबई त्यावेळेला विकत घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला करार केला होता. हा कदाचित अबू आझमींना माहिती नसेल, कारण की त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त हिंदूंचे जे सक्षम आमचे राजे असतील त्यांच्यावरती कसा आरोप करणं. राहिला विषय प्रशांत कोरटकरांचा, तर प्रशांत कोरटकर हे स्वतः हे एका केसमध्ये असलेली गाडी, एवढी आलिशान गाडी वापरत आहेत. मला हे समजत नाही की त्यांच्याकडे ही गाडी आली कुठून, त्यांनी ही गाडी घेतली कशी. आणि तिसरा विषय राहिला राहुल सोलापूरकरचा. माझी महाराष्ट्र शासनाला अत्यंत नम्र विनंती आहे की तुम्ही ते शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं आहे म्हणून राहुल सोलापूरकरला शिक्षण मंडळाच्या समितीवरती घेतलं आहे का? तर माझी ह्या माध्यमातून मागणी आहे की तुम्ही तात्काळ त्यांना ह्या समितीवरून हटवावं, नाही ते येणारा उद्याचा जो इतिहास लिहिला जाईल तो राहुल सोलापूरकरच्या टरबुजातनं लिहिला जाईल असं मला वाटतंय. हे जे काल अबू आझमी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोटं वक्तव्य आहे. ही पिळावं आहे. याचा आम्ही जाहीर मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ अरेस्ट झाली पाहिजे. म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय. ही जी पिळावळा ही इथे थांबली नाही. यांना जर का एवढा बुळका असेल ना, यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन राहावं. यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन त्यांचा देश आहे ना तर जाऊन राहावं त्यांनी. इथं त्यांचं काही काम नाही आहे. ही अशी खूप पिळावळा आहे जी अजून त्यांचं रक्त उसळत आहे. मी तर म्हणतो ते औरंगजेबाची जी समाधी आहे ती उकडून फेकली पाहिजे. त्याच्यामुळे हे सगळं घडतं आहे. आज तुम्ही बघा संभाजी महाराजांचा जो पिक्चर झालेला आहे तर किती वेदना होतात. आता फक्त एवढं थोडंसं दाखवलं आहे. पूर्ण दाखवलं असतं पूर्ण आपलं हिंदुस्थान पेटलं असतं. ही औरंगजेबाची औलाद आहे आणि हे मुद्दाम जाणून बुजून करत आहेत. माजी प्रशासन आणि तो तर पहिला देशद्रोही आहे. त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारने त्याला अरेस्ट नाही केला. तो बॉम्ब ब्लास्टचा आरोपी आहे. तो तेव्हा त्याला सोडला त्यावेळेस, तेव्हा तो बॉम्ब ब्लास्टमध्येही आहे अबू आझमी. तेव्हा काँग्रेसच्या सरकारने त्याला त्या केसमध्ये घेतला नाही. माझा आरोप आहे की तेव्हा तात्काळ ती केस ओपन करा आणि त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये त्याला घ्या. आम्ही जाहीर निषेध करतो. दोघांनीही जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे आणि हे मुद्दाम आणि जाणून बुजून स्वतःला श्रेय भेटावून हे वक्तव्य करत असतात. पण ह्याच्यापुढे आम्ही त्यांचं कुठलेही असे शब्द ऐकून घेणार नाही. सरकारने जर का त्याची ॲक्शन नाही घेतली तर सकल मराठा समाज हे त्याच्या माध्यमातून ॲक्शन घेतील. बंदिस्त व्यायामशाळा किंवा जिममध्ये सायकल चालवणे आणि मोकळ्या वातावरणात सायकल चालवणे यात फरक आहे. मोकळ्या वातावरणामध्ये सायकल चालवणे ही एक प्रकारची ध्यानधारणाच असल्याचं प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे यांनी केले आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन यांनी रणरागिणी सायकल फेरीचं आयोजन केलं होतं. यावेळी नाशिक ते अयोध्या अशी सायकलवारी करणाऱ्या राजकिशोरी लांडगे यांना यंदाच्या रणरागिणी गौरव पुरस्काराने यावेळी नाशिक ते अयोध्या अशी सायकलवारी करणाऱ्या राजकिशोरी लांडगे यांना यंदाच्या रणरागिणी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर कविता म्हात्रे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. रविवारी ठाणे महानगरपालिका मुख्यालयाजवळ ही सायकल फेरी संपन्न झाली. या फेऱ्यांमध्ये 5 वर्षापासून 74 वर्षापर्यंतचे सुमारे 350हून अधिक सायकल प्रेमी सहभागी झाले होते. या फेऱ्यांची सांगता महापालिका मुख्यालय येथे झाली. त्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात डॉक्टर शैलेश उमाटे यांनी सायकलिंग व मानसोपचार याबद्दल माहिती दिली. भारतात सुमारे 8% लोकांना मानसिक त्रास जाणवतो, परंतु हे सगळे रुग्ण उपचारासाठी येतातच असं नाही. व्यायाम म्हणून सायकल चालवण्याने मानसिक आरोग्यावरती सकारात्मक परिणाम होतो. शरीरातील सर्व स्नायूंचा व्यायाम होतो. सायकल चालवण्यास कोणत्याही वयाचे बंधन नाही.
दिवसाच्या 24 तासांमधील अवघी 15 मिनिटं जरी सायकल चालवण्यासाठी दिली गेली तरी त्याचं शरीर आणि त्याच्या मनावरती चांगला परिणाम त्याचा दिसून येतो. मानसिक आरोग्य चांगले ठेवायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे, असंही डॉक्टर शैलेश उमाटे यांनी सांगितलं. बाळंतपणासाठी खाजगी प्रसूतिगृहात खर्च झाला तरी चालेल, पण सरकारी रुग्णालयातील प्रसूतिगृहात बाळंतपण नको ही भूमिका अनेकांची असते. मात्र याला सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे. रुग्णालयातील अद्ययावत प्रसूतिगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसूती पार पडत असून नुकतंच एका महिलेने 3 बाळांना जन्म दिला आहे. आई आणि 3ही बाळं सुखरूप मंगळवारी त्यांना घरी सोडण्यात आलंय. ठाणे जिल्ह्यातील बाळंतपणासाठी सिव्हिल रुग्णालयातील प्रसूतिगृह आई आणि बाळासाठी वरदान ठरत आहे. रुग्णालयातील प्रसूतिगृह अद्ययावत असून प्रसूतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उपचारासाठी येत आहेत. प्रसूतिगृहात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतिगृहात एका महिलेने 3 बाळांना जन्म दिला असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनेश वानखेडे यांनी दिली आहे. मुंब्र्यातच राहणाऱ्या एका 20 वर्षीय महिलेने 18 फेब्रुवारी रोजी प्रसूतिगृहामध्ये महिलेचे सिझरिंग नंतर 3 बाळांना तिने जन्म दिलाय. यामध्ये 2 मुलं 1 मुलगी आहे. बाळाची प्रकृती सध्या उत्तम असून वजन अनुक्रमे पहिले 1 किलो 600 ग्रॅम, दुसऱ्याचं वजन आहे 1 किलो 800 तर 1 किलो 500 ग्रॅम अशा 3ही बाळांची वजनं आहेत. तर सध्या आईची प्रकृती ठणठणीत आहेत. रुग्णालयात केलेल्या योग्य उपचारानंतर आई आणि बाळांना मंगळवारी घरी सोडण्यात आलेलं आहे. आपल्याकडे एक पहिल्यांदा प्रेग्नंट झालेली वुमन आहे ठाणे जिल्ह्यातली. आता तिने काही प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये तिला असं कळलं की त्याच्या पोटामध्ये 3 बाळ आहेत. 3 बाळ आहेत, तिघांचे वजन कमी आहे आणि मग तिला सिझर करणं अनिवार्य होतं. तिला कळलं कुठूनतरी की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट केली जाते, ते चांगले डॉक्टर आहेत आणि व्यवस्था पण चांगली केली जाते. बाळासाठी यासाठी चांगलं हॉस्पिटल. ती आली आपल्याकडे. आमची एक डॉक्टरची टीम जी बनवली आम्ही, गायनोकॉलॉजिस्ट जे ऑपरेट करणारे डॉक्टर्स आहेत, OTच्या स्टाफ असतील किंवा लेबर रूमच्या स्टाफ आहेत, नर्सेस वगैरे, माझे मामा आणि डॉक्टरची टीम बनवून ह्या लोकांनी तिचं सक्सेसफुली 18 फेब्रुवारीला सिझर केलं. त्यातलं एक्झॅक्टली 3 बाळ जन्माला आले. त्याच्यामध्ये 1 मुलगा, 2 मुलगा आणि 1 मुलगी जन्माला आली. सिक्वेन्स वाईज पहिला मुलगा आला, मध्ये नंतर मुलगी आली आणि त्याच्यानंतर मुलगा आला. तर या तिघांचं अतिशय सक्सेसफुली ते सिझेरियन सेक्शन करण्यात आलं. बाळांचं वजन हा कमी होता, त्यामुळे त्यांना काचेच्या पेटीत ठेवणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आपण लगेचच ते तिथे बालरोगतज्ञ अवेलेबल होते, त्यांनी काचेच्या पेटीमध्ये बाळाला ठेवलं, ज्याला NICU आपण सांगतो. आणि खरोखर अहोरात्र मेहनत करून आमच्या नर्सेसनी, डॉक्टरनी ते 3 बाळं अतिशय छान झाले. त्यांना फिडिंग वगैरे चालू केलं, त्याची ग्रोथ चांगली झाली. त्याच्यात चॅलेंजिंग हे होतं की बाळाला डिस्चार्ज करता एक मदर आहे, ती पण प्रायमी आहे, पहिलाच बाळ आहे, बाळंतपणाचं पहिली खेप आहे. मग ते 3 बाळाची काळजी कशी केली यासाठी मग ते मदरला ट्रेनिंग देणं, तिला फीड बाळाला कसं द्यायचं, दूध कसं पाजायचं, बाकी काळजी कशी घ्यायची, या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग देऊन तिला एक कॉन्फिडन्स आला. आज आम्ही त्या तिघांना डिस्चार्ज करतो. खरोखर नातेवाईकांना आमचा धन्यवाद मानले. आम्ही सगळ्या डॉक्टरचे, आमच्याकडे जे स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर्स असतील, बालरोगतज्ञ डॉक्टर आहे, आमच्या लेबर रूम वार्डचे जे सिस्टर्स असतील, OTच्या जे सिस्टर्स आहेत, आमच्याकडे NICUच्या ज्या सिस्टर आहेत, त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो. आणि क्लास 4 मामा जे आमचे बाकी मामा किंवा मावशी जे लोक काम करतात आणि डॉक्टर, ह्या सगळ्यांच्या टीमने अतिशय सुंदर काम केलं आणि खरोखर आज ते 3 बाळांना डिस्चार्ज करायचा एक वेगळा आनंद झाला आम्हाला. मी या टीमला धन्यवाद देतो. आमची टीम सिव्हिलची खरोखर त्या पद्धतीने एकत्र येऊन खूप चांगलं काम करतं. हे माझा अनुभव आतापर्यंत आहे. परंतु असं आगळावेगळं करणं आणि हे 3 बाळं घरी जाणं व्यवस्थित होऊन त्यासाठी प्रमोदचा आनंद दुसरा काही असू शकत नाही. नातेवाईक आम्हाला धन्यवाद दिले. मी खरोखर आमची सगळी टीम आहे सिव्हिलची आणि मी खरोखर प्राऊड फील करतो की आमच्याकडे अशी टीम आहे आणि एवढी सुंदर काम करते. त्यामुळे हे असंच काम अहोरात्र होत राहावं आणि हेही लोकांना जास्तीत जास्त वेळ करावं की तुम्ही डिलिव्हरीसाठी पेशंट मॅक्झिमम जास्तीत जास्त पेशंट सरकारी रुग्णालयात घेऊन या. जवळ जिथे असाल तिकडे सरकारी रुग्णालय की आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल ठाण्यामध्ये सध्या आम्ही शिफ्ट झाले जरी असले तरी इकडे चांगल्या पद्धतीने आपण डिलिव्हरी करतो आणि आपण काचेच्या पेटीतही बाळा ठेवायची व्यवस्था करतो. चांगली टीम आहे आणि खरोखर आम्हाला ह्याचा आनंद होतो की आपल्याकडे काही पेशंट येतो, त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करतात, ते व्यवस्थित होऊन जेव्हा घरी जातात त्याच्यासारखा आनंद दुसरा नसतो आणि आज आनंद तो खरंच आम्हाला तो मिळाला. मी ते पेशंटच्या नातेवाईकांना पण धन्यवाद देतो की त्यांनी सिव्हिलपर्यंत त्यांना इथे आणलं सिझरसाठी आणि आज ते व्यवस्थित बाळाला आनंदाने घरी घेऊन गेले.